नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, 15 जून 2025 रोजी महाराष्ट्र सेट परीक्षा जी झालेली आहे त्यातील पेपर 1 त्यातील क्वेश्चन 21वा गणिताचा प्रश्न आहे। प्रश्न काय बघा, एका कंपनीमध्ये शांता, कांता आणि भ्रांता यांचा 3:5 आणि 5:1 या प्रमाणात सहभाग आहे। त्या कंपनीच्या वर्षातील ₹3,33,333 नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे। तर रेशो प्रोपोर्शनचं उदाहरण सोडवत असताना झालेला नफा हा x मानला। झालेला नफा हा आपण काय करू, x मानू। आता तिघींचा नफा शांता, कांता व भ्रांता यांचं प्रमाण जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे 3x अधिक 5x अधिक 1x। या तिघांची बेरीज केली असता 5 आणि 3 8 आणि 1 9x एवढी बेरीज येते। आता कंपनीचा एकूण नफा किती झालेला आहे, तर 3,33,333। आता सोपं गणित आहे। ज्यावेळेस आपल्याला एक्सची किंमत काढायची असते त्यावेळेस x बरोबर 3,33,333ला 9ने काय करायचं, भागायचं। आता 9ने डायरेक्ट भाग देण्यापेक्षा पहिल्यांदा 3 त्रिक 9 आणि या सगळ्याला 3 एके 3 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 अशा पद्धतीने हे 3ने भाग दिलेला आहे। परत काय करायचं, 3 एके 3 3 त्रिक 9 राहिले 2 म्हणजेच ते झाले 21। 3 7 21 इथला 1 गेला। आता पुढं 1ला भाग जात नाही म्हणून काय घेतलं, इथं घेतलं 0 आणि पुढचा घेतला 1 म्हणून 3 त्रिक 9 परत राहिले 2 आणि वरून 1 3 7 21। म्हणजे आता आपल्याला 37,037 ही संख्या xची किंमत आलेली आहे। आता 37,037 ही xची किंमत आली, पण आपल्याला काय विचारलेलं आहे, कांताचा हिस्सा विचारलेला आहे। आता इथं शांता, कांता व भ्रांता यामध्ये कांता याचं प्रमाण दिलेलं आहे 5, म्हणजेच काय 5x आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे। xची किंमत किती आलेली आहे, 37,037 आलेली आहे। आता या xला म्हणजेच xची किंमत जी आलेली आहे 37,037ला फक्त 5ने गुणले की कांताचा नफा आपल्याला मिळणार आहे। 5 7 35ला 5 हातचे आले 3 5 त्रिक 15 आणि 3 18। आता 5 0 0 पण इथं 1 आल्यामुळे इथं 1 5 7 35ला 5 हातचे आले 3 5 त्रिक 15 आणि 3 18 म्हणजेच 1,85,185 एवढा नफा कांताचा झालेला आहे। त्यामुळं कांताचा हिस्सा किती रुपये होणार आहे, 1,85,185 म्हणून बी हे उत्तर असणार आहे। बी हे उत्तर आपलं आलेले आहे। तर अशा प्रकारे गणित व्यवस्थित वाचायचं आहे, गणिताचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि शांतपणे अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे। धन्यवाद।